अरे तुम्हाला सोल्युशन पाहिजे मंत्री महोदय. आणि आता ऑलरेडी 240 बसा खाली आवड साहेब. 240 कोटी रुपये ऑलरेडी दिलाय. 100 कोटीतले 28 कोटी देखील तुमच्या पाणी पुरवठ्यासाठी ठेवलेत. आणि तुम्हाला सांगतो, अरे तुम्हाला सोल्युशन पाहिजे. मंत्री महोदयांचं उत्तर होईपर्यंत आपण बसा. आवड साहेब, आवड साहेब खाली बसा. त्यांचं उत्तर होऊ द्या ना. आणि दुसरं एक मिनिट, त्यांचं उत्तर ऐकू द्या. बरं ऐका. खाली बसा. गढूळ पाण्याच्या आवड साहेब खाली बसा. त्यांचं उत्तर पूर्ण होऊ द्या ना. मी आहे बाकी. मी पण. तुम्हाला उत्तर पाहिजे, सोल्युशन पाहिजे का फक्त बोलायचं आहे? म्हणून निधी पण देणार. निधीशिवाय, अरे निधीशिवाय काम होणार का? निधीशिवाय काम होईल? आता मी सभागृहात बोलतोय ज्या अर्थी, त्या अर्थी त्याला काम होणार तुमचं. बिना पैशाचं काम होणार नाही. आणि म्हणून गढूळ पाण्याच्या बाबतीत देखील आपल्या लोकांना सूचना केल्या. त्यांनी देखील काम केलंय. पाईपलाईन ज्या नाल्यातून गेलेल्या आहेत, त्या लिकेज झालेल्या आहेत, त्या देखील मोठ्या प्रमाणावर युद्ध पातळीवर बदलण्याचं काम देखील करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. त्याला किती पैसे लागले आव्हाड साहेब तरी तिथे पैसे कमी पडू देणार नाही, हा विश्वास बाळगा. माननीय उपमुख्यमंत्री साहेब, ज्या शहरातला प्रश्न आहे त्या शहरातला मी पण आहे. आणि त्याच्यामुळे माझी याच्यामध्ये आपल्याला एक सूचना आहे की कळवा मुंब्रा दिव्याचं आपण अतिशय समाधानकारक उत्तर दिलेलं असलं तरी देखील पूर्ण शहराचा जर पाण्याचा विषय आपण बघितला तर वेळोवेळी माझ्यासकट आम्ही अगदी अधिवेशनापासून ते डीपीडीसी पर्यंत वारंवार सांगतोय, आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार. मुळातच आपल्याला पाणी आणण्याची गरज आहे उपमुख्यमंत्री साहेब. आणि त्याच्यामुळे आज जे 585 MLD पाणी आहे, 250 स्वतः आपली योजनेमधनं, 135 स्टेममधनं, 115 MIDC मधनं आणि 85 BMC मधनं. आता BMC मधनं पाणी मिळण्याची आशा मावळलेली आहे, कारण त्यांनाच प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून मला आपल्याला या निमित्ताने सूचित करावंसं वाटतं की पोशीर असेल किंवा भातसा असेल, याच्यामधनं या उन्हाळ्याच्या पूर्वी आपल्याला सबंध, आता घोडबंदरमध्ये देखील पाणी टंचाई एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे, एवढी टँकरने पाणी द्यायला लागतं, हे सगळं मी अनुभवतोय. आणि त्यामुळे या संबंधामध्ये तातडीने काही निर्णय आपण घ्याल का, त्याच्या संबंधी बैठक घ्याल का? आणि जलकुंभ वगैरे तर होणारच आहेत, पण पाणीच मुळामध्ये जर आपल्याकडे उपलब्ध झालं नाही तर फार मोठ्या आपल्याला संकटाला सामोरं जायला लागणार आहे. आणि त्यामुळे माझी आपल्याला या निमित्ताने सांगावंसं वाटतं की आपण या संबंधात तातडीने पाणी 100 MLD पाणी मिळवण्यासाठी उपाययोजना करावी. अध्यक्ष महोदय, उद्योग मंत्री उदय सामंत इथे आहेत आणि उद्योग मंत्र्यांकडे आपण MIDC कडे जे पाणी मागितले त्याचा प्रस्ताव जलसंपदाकडे वर्ग झालेला गेला आहे. आता तात्काळ जलसंपदाला सांगून आपण त्यामध्ये ठाणे शहरासाठी संपूर्ण पाणी वाढवण्यासाठी आपण युद्ध पातळीवर काम करू. त्याचबरोबर जे आपल्यासाठी धरणाचा जो विषय आहे, काळू धरणाच्या मागे आपण लागलोय आणि MMRDA कडून मी जवळपास 350 कोटी रुपये फॉरेस्टला पैसे भरलेले आहेत. आणि त्यामुळे त्याचा देखील आपण युद्ध पातळीवर काम करतोय, जेणेकरून आपल्याला शेवटी भातसा असू द्या, पोशीर असू द्या, काळू असू द्या, या कुठून तरी आपल्याला ठाणे शहरासाठी किंवा MMR साठी पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे स्वतंत्र धरण हे काळू धरण या ठिकाणी आपण करतोय. त्याच्या ज्या काही प्रोसेस आहेत त्या सुरू झालेल्या आहेत. जमिनीचे पैसे फॉरेस्टला आपण 350 कोटी MMRD कडून देखील भरलेले आहेत. त्यामुळे हे पुढे मार्ग आपण आणि केंद्र सरकारकडे तो प्रस्ताव गेलाय. मला वाटतं काळू धरण आपण केलं. मला वाटतं अध्यक्ष महोदय, आपल्या या संपूर्ण ठाणे शहराचा प्रश्न निकालात निघेल तोपर्यंत MIDC कडून आपण ह्याच्यातून घेतोय ना, बारवी डॅम मधून घेतोय. त्याचबरोबर आपण देहरजी कडून देखील 100 MLD जे सरप्लस आहे त्या महापालिकांना पुरून जे उरतंय ती देखील आपण त्याचा देखील राखीव कोटा आपल्याला ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.